शिक्षण विभागात सर्वसमावेशक आढावा बैठक. पटसंख्या वाढ, वाचन संस्कृती आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर विशेष भर. शिक्षण विभागात गुरुवारी झालेल्या विस्तृत व आढावा बैठकीत आगामी शैक्षणिक वर्षासाठी महत्त्वपूर्ण दिशा ठरवण्यात आली. शिक्षण सभापती ॲडव्होकेट प्रीती रेवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस शिक्षण अधिकारी, शिक्षण समिती सदस्य तसेच महानगरपालिकेच्या 36 शाळांच्या मुख्याध्यापक उपस्थित होते. बैठकीत शाळांच्या सद्यस्थितीस, विद्यार्थ्यांची पटसंख्या, शैक्षणिक व सहशालेय उपक्रम आणि उपलब्ध सुविधांची सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्याध्यापकांनी प्रशासनातील अडचणी, मनुष्यबळाची कमतरता आणि पायाभूत सुविधांबाबतच्या समस्या मांडल्या, ज्यावर उपाययोजना करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. सभापती रेवणे यांनी पटसंख्या वाढविण्यावर विशेष भर देत शाळांना पालकांशी थेट संवाद साधून घरोघरी भेट देण्याचे आवाहन केले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती मोहीम राबवून अधिकाधिक विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढवण्यासाठी प्रत्येक शाळेत वाचन कोपरा किंवा सुसज्ज ग्रंथालय उभारण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच वाचन स्पर्धा, कथाकथन आणि पुस्तक प्रदर्शनासाठी उपक्रम राबवण्यात भर देण्यात आले. गुणवत्तापूर्वक शिक्षणाच्या दृष्टीने केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्याऐवजी विद्यार्थ्यांमध्ये मूल्यसंस्कारी जीवन कौशल्य आणि सर्जनशीलता विकसित करणारं लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे रेवणे यांनी स्पष्ट केले. शाळांनी नवोपक्रमाशी उपक्रम राबवावेत तसेही त्यांनी सुचवले. याशिवाय शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार असून आधुनिक अध्यापन पद्धती आणि विद्यार्थी केंद्रीय शिक्षणावर मार्गदर्शन केले जाणार आहे. पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी खेळांचे वाटपाच प्रस्ताव तसेच शाळांमध्ये सुरक्षा रक्षक नेमण्याबाबतही सकारात्मक हालचालींचा सुरू असल्याची मागण्या केल्या. या बैठकीत शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन, शिक्षक आणि पालक यांच्यातील समन्वय अत्यंत महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित करण्यात आले. विद्यार्थ्यांची वाढती संख्या, दर्जेदार शिक्षण आणि सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी ठोस पावले उचलण्याचे निर्धार व्यक्त केले.